राजकारणामध्ये अनेक मोठे वाद हे मोठ्या मुद्द्यांवरून नाही तर एखाद्या छोट्या विषयावरून पेटतात। आज महाराष्ट्राच्या राजकारणातही नेमकं तेच घडताना दिसतंय। सध्या सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केवळ एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्याचबरोबरती काँग्रेस हे तीनही पक्ष ही जागा आमचीच असल्याचा दावा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मतभिन्नता इतकी टोकाला गेली आहे की महाविकास आघाडी फुटली आहे का असा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय। पण खरंच आघाडी फुटली आहे का की हा फक्त सत्तेबाहेर असलेल्या आघाडीतील नेहमीचा तणाव आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं खोलात जावं लागेल। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब। महाविकास आघाडी ही आघाडी मुळातच वैचारिक समानतेतून जन्माला आलेली नव्हती। 2019 नंतर केवळ भाजपा विरोध म्हणून सत्ता स्थापन करण्यासाठी ही आघाडी आकाराला आली। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष जरी वैचारिकदृष्ट्या वेगवेगळ्या टोकांना असतानाही सत्तेसाठी एकत्र आले। सत्तेत असताना मतभेद दाबले गेले, पण सत्तेबाहेर गेल्यानंतर तेच मतभेद पुन्हा वर येताना दिसत आहेत। एक राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी 37 मते लागतात, त्यामुळे आघाडी एकत्र राहिली तर ती एक जागा सहज जिंकू शकते। पण ही एकच जागा आघाडीच्या तीन पक्षांमध्ये वादाचा विषय बनलेली आहे। या जागेवरून सुरू असलेल्या चर्चा आणि दाव्यांमुळे आघाडीच्या एकजुटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पण सर्वात आधी प्रश्न असा पडतो की राज्यसभेच्या या एका जागेचं महत्त्व नेमकं काय आहे? तर राज्यसभा ही संसदेची वरिष्ठ सभा आहे, जिथं राज्यांचे प्रतिनिधी जातात। महाराष्ट्रासाठी ही जागा महत्त्वाची आहे कारण ती विरोधी पक्षांना केंद्रात आवाज उठवण्याची संधी देते, विशेषतः महाविकास आघाडीसारख्या विरोधी आघाडीसाठी ज्यांची विधानसभेत ताकदही कमी आहे। राज्यसभेत एक सदस्य असणं म्हणजे केंद्रातील चर्चांमध्ये सहभाग घेणं, विधेयकांवरती मत देणं आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणं। ही जागा जिंकणं म्हणजे आघाडीची एकजूट दाखवणं आणि ही जागा हरणं म्हणजे अंतर्गत फुटीच्या अफवा पसरवणं। याशिवाय ही जागा पक्षांच्या नेत्यांसाठी एक सुरक्षित पर्याय असते, जसे की शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसाठी ज्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे। आता आणखीन एक प्रश्न, तीनही पक्षांचा या एका जागेसाठी ठाम दावा का आहे? तर शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे की विधानसभेत सर्वाधिक त्यांचे 20 आमदार असल्यामुळे ही जागा त्यांची आहे। आघाडीत सर्वाधिक ताकद असलेल्या पक्षाला प्राधान्य मिळायला हवं असंही त्यांचं मत आहे आणि ते म्हणतायत देखील। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की काँग्रेसकडे 16 आमदार आहेत आणि आघाडीत दुसरा मोठा पक्ष म्हणून त्यांना ही जागा मिळायला हवी। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत, पण शरद पवारांचे ज्येष्ठत्व आणि अनुभव लक्षात घेता त्यांच्यासाठी ही जागा मागितली जात आहे। प्रत्येक पक्षाला आपल्या नेत्यांना राज्यसभेत पाठवण्याची इच्छा आहे, म्हणजेच ही लढाई केवळ उमेदवारीची नसून आघाडीत नेतृत्व कोणाचं आहे हे ठरवण्याची देखील आहे। या सगळ्यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे शरद पवार उमेदवार असल्याच्या चर्चा असून देखील शिवसेना आणि काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहेत। याचा अर्थ काय? तर संजय राऊत यांनी सुरुवातीला शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता, पण नंतर म्हणाले की राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि शिवसेना उभाटाला प्राधान्य मिळायला हवं। याचा अर्थ असा की प्रत्येक पक्ष आपल्या पक्षीय हितांना प्राधान्य देत आहे। पवारांच्या उमेदवारीमुळे आघाडी एकत्र राहू शकते, पण जर ते उमेदवार नसतील तर वाद देखील वाढू शकतो। यामुळे आघाडीच्या नेत्यांना एकत्र बसून निर्णय हा घ्यावा लागेल, अन्यथा फूट पडण्याची शक्यता आहे। पवारांचा विरोध म्हणजे व्यक्तीचा विरोध नाहीये, तर त्यातून राष्ट्रवादीचं वाढणारं वर्चस्व, निर्णय प्रक्रियेवरती मिळणारी पकड आणि भविष्यातील नेतृत्वाचं गणित बदलण्याची भीती या दोन पक्षांना वाटत असावी। एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतील नेते मात्र बैठकांना दांडी मारताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे ट्विस्ट निर्माण होतोय। कधी पवारांच्या, कधी ठाकरेंच्या नेत्यांची या महाविकास आघाडीच्या बैठकांना दांडी। याचा अर्थ काय? तर महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काही नेत्यांची गैरहजेरी हा एक मुद्दा आहे। उदाहरणार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही बैठकांना दांडी मारली आहे, ज्यामुळे एकजुटीवरती प्रश्न उपस्थित होत आहे। अंतर्गत मतभेद आहेत का? जसे की जागा वाटपावरून किंवा नेतृत्वावरून। राजकारणात अशा गैरहजेऱ्या म्हणजे केवळ योगायोग नसतो, त्या नाराजीचा, दबावाचा संदेश देण्याचा मार्ग असतो। आम्ही समाधानी नाही हे थेट न बोलता दाखवण्याचा हा एक प्रकार आहे। मग प्रश्न असा पडतो की महाविकास आघाडीमध्ये एकजूट आहे का? तर उत्तर आहे, पण ती वैचारिक नाहीये। ती केवळ भाजप विरोधाच्या गरजेपुरती मर्यादित आहे। निवडणूक जवळ आली की एकजूट दिसते,
पण जागा वाटप, नेतृत्व आणि सत्ता या मुद्द्यांवरती मतभेद हे उघडपणे समोर येतात. नेतृत्व कोणाचं असावं, भविष्यात चेहरा कोण, राज्यसभा लोकसभा जागांचं सूत्र काय असावं, आंदोलनाची दिशा काय असावी, या सगळ्या मुद्द्यांवरती एकमत नाहीये. हीच मतभिन्नता भविष्यात महाविकास आघाडी फुटण्याचं कारण ठरू शकते. परस्परावरील अविश्वास, सार्वजनिक पातळीवरचे सूचक आरोप आणि आम्हीच मोठे ही मानसिकता जर वाढत गेली तर आघाडी अधिक कमकुवत होऊ शकते. आता प्रश्न हा आहे की कोणकोणत्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये एकजूट नाहीये. तर आत्ताचा मुख्य मुद्दा म्हणजे राज्यसभा जागा वाटप. त्यावर जोवरती एकमत होत नाहीये तोवर महाविकास आघाडीमध्ये एकी दिसणार नाही. याशिवाय लवकरच होणाऱ्या विधान परिषदेच्या जागांवरतीही वाद आहे. उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेत पाठवण्याची चर्चा आहे. पक्षीय अहंकार, आमदारांची संख्या आणि नेत्यांचे वैयक्तिक हित हेही मुद्दे आहेतच. मग अखेरीस प्रश्न तोच, राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडतीये का? तर आजच्या घडीला उत्तर आहे नाही, पण ताण मात्र निश्चितच वाढलाय. ही एक जागा फक्त निमित्त आहे. मूळ प्रश्न आहे विश्वासाचा, नेतृत्वाचा आणि भविष्यातील राजकीय वाटचालीचा. जर हे प्रश्न वेळेत सोडवले गेले तर महाविकास आघाडी टिकू शकते, अन्यथा आम्ही एकत्र आहोत हे फक्त घोषवाक्य उरेल. आता वळूयात निष्कर्षाकडे. आज तरी महाविकास आघाडी फुटलेली नाहीये, पण ती डगमगत आहे. हे वास्तव नाकारता येणारं नाहीये आणि राज्यसभेची ही एक जागा भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणाची नांदी ठरतीये का हे पाहणं आता महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणारं आहे. पण महाविकास आघाडीत जर वाद वाढले तर धोका आहे. आघाडीमध्ये एकजूट ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी फुटलीये का? महाविकास आघाडीचा पोपट मेलाय का? की तीनही पक्ष पुन्हा एकसंध होतील? यात शरद पवारांचं काय होणार? तुम्हीही तुमची मतंही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.